छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावामध्ये 1 जूनच्या सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला होता आणि या जोरदार वाऱ्यामध्ये एक 80 वर्षीय वृद्ध महिला चालत चालत जात होती. मग आता या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये ती महिला चालत जात असताना एका 28 वर्षीय तरुणानं त्या महिलेला पाहिलं आणि जोरात वारा सुटलाय म्हणून घरामध्ये चला असं त्या महिलेला सांगितलं आणि घरामध्ये तो त्या वृद्ध महिलेला घेऊन गेला. जसा तो तरुण त्या वृद्ध महिलेला घरामध्ये घेऊन गेला तसं त्या 28 वर्षीय तरुणाने त्या महिलेसोबत नको ते कृत्य करायला सुरुवात केली. जेव्हा ती महिला जोरजोरात आरडू लागली, वरडू लागली आणि त्या महिलेच्या आवाजानं लोक जमा झाले, तेव्हा मात्र घडलेलं होतं आणि दडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. तारीख आहे 1 जून 2026ची. 1 जून 2026ला सायंकाळी 5-6च्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला होता. जोरदार असा वारा सुटला होता. आजूबाजूला काही दिसत नव्हतं, धूळ सुद्धा मोठ्या प्रमाणात उडालेली होती आणि याच वाऱ्यामध्ये एक 80 वर्षीय वृद्ध महिला त्या ठिकाणी परिसरामधून जात होती. या महिलेला एका 28 वर्षीय तरुणानं पाहिलं आणि वारा सुटला, इथं थांबू नका, चला घरामध्ये जाऊ असं कारण देत त्यानं त्या महिलेला जवळच्या घरामध्ये नेलं आणि तिथं त्या महिलेसोबतच नको ते कृत्य करायला सुरुवात केली. आता या 28 वर्षीय तरुणाला त्या महिलेचं वय काय आहे, ती त्याच्या आजीसारखी आहे याचं सुद्धा भान राहिलं नाही. त्यानं तिच्यासोबत घरामध्ये नको ते कृत्य करायला सुरुवात केली. आता त्या वृद्ध महिलेनं जोरजोरात आरडायला वारडायला सुरुवात केली. तिच्या आवाजानं आजूबाजूचे लोक जमा झाले आणि जमा झाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या तरुणाच्या तावडीतून त्या महिलेला सोडवलं आणि जवळच्या तात्काळ त्या महिलेला पोलीस ठाण्यामध्ये नेलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं. तोपर्यंत पोलिसांनी आरोपीला सुद्धा पकडलं होतं आणि गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुद्धा मोठ्या प्रमाणात मांडलं होतं. अशा नराधम आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे, त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशीच मागणी अनेकांनी केलेली आहे. कारण की 28 वर्षीय तरुणाची मानसिकता कशा पद्धतीनं बिघडलेली आहे, तो एका 80 वर्षीय महिलेसोबत अशा पद्धतीनं करू शकतो तर तो कोणासोबतही काहीही करू शकतो. म्हणून त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशीच मागणी अनेकांनी केलेली आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.